समर्थ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आजपासून श्रावण महिना सुरू झालाय. श्रावण महिन्यामध्ये आपण खूप व्रत वगैरे करतो. त्यातली आपण सत्यनारायणाची पूजा. सत्यनारायणाची पूजा उच्च कोटीची पूजा आपण प्रत्येक पौर्णिमेला करतो. श्रावणामध्ये सुद्धा आपण सत्यनारायण करतो. कोणी 1, कोणी 9, कोणी 7, कोणी 11 करतं, कोणी 21 करतं, कोणी 51 करतं, कोणी 108 करतं. ते का करतात? घरात अखंड लक्ष्मी श्रीलक्ष्मी राहते, सतत अखंड धनधान्य नेहमी राहतं, कधी कसली कमी पडत नाही तुम्हाला, घरात सुख शांती समृद्धी राहते. ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी संतानासाठी त्यांनी कोणी केले 108 त्यांनी सत्यनारायण केले, त्यांना संतान प्राप्ती सुद्धा झालेली आहे. म्हणजे ही सत्यनारायणची खूप मोठी उच्च कोटीची सेवा आहे. या कलियुगामध्ये फलित लगेच फळ देणारी ही सत्यनारायणची पूजा आहे. ही सत्यनारायणची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख कष्ट सगळे निवारण होतात. ही सत्यनारायणची पूजा आपल्याला करायची आहे. ती कशी करायची? काय नाही, तुम्ही एकदाच मांडणी करायची आणि तुम्हाला जर समजा 9 सत्यनारायण करायचे तर तुम्ही 9 दिवस ती पूजा ठेवायची. काही तुम्हाला उचलायची वगैरे सामान नाहीये, ती मांडणी तशी ठेवायची. फक्त तुम्हाला जर संतान प्राप्तीसाठी करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचार्य पाळायची गरज नाहीये. फक्त 9 दिवस तुम्हाला अपराह्न वर्ज्य आहे, उपवास धरायची गरज नाहीये. मांडणी तशीच ठेवायची, मांडणी तशीच वापरायची. काही वेगळं चेंज करायचे, फक्त पानं खराब झाली तर पानं चेंज करा, साखरेला मुंग्या वगैरे लागले तर साखरे चेंज करा, किंवा गव्हाला कीड वगैरे लागले तुम्हाला वाटतोय तर गहू चेंज करा. याची पूर्ण डिटेल्स माझा व्हिडिओ जो आहे तो अकाउंटवर तुम्ही जाऊन चेक करू शकता. पूर्ण डिटेल्स मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पण तरी मी तुम्हाला सांगते, शॉर्टकट मध्ये सांगते की तुम्ही पूर्ण पूजा करा. ह्यानी खूप चांगले भाग्य आपलं उजळतं आणि तुम्ही करू शकता. आतापासून तुम्ही 1.25 महिना करू शकता, 1.5 महिना, जसं जमेल तसं तुम्ही करत राहा. खूप छान आहे. जर तुमची आता मी 108 सुरू केलं तुम्ही म्हणसाल तर नंतर गणपती नंतर पितृपक्ष येतो, तो पितृपक्षात पण करू शकता का? हा तुमचा संकल्प आहे ना, त्यामुळे तुम्ही तेव्हाही करू शकता. असं धरा ठेवायचं नाही मनात की आता मी सुरू केले आता पितृपक्षामध्ये होणार नाही माझं, असं नाहीये. पितृपक्षामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. प्रत्येक पितृपक्षामध्ये तुम्ही नवीन गोष्टीची सुरुवात करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आता सत्यनारायणची सेवा सुरू केली तर नक्की करा, कारण उच्च कोटी सेवा ही केल्यामुळे सगळ्यांचं बोलतो ना, नशिबात नसेल ते भेटतं. कष्टाला पर्याय नाही, कष्ट तर आपल्याला करायचे, पण भगवंताची सेवा केल्यामुळे आपल्याला नवीन सोर्स, आपले नवीन मार्ग ओपन होतात, नवीन दिशा आपल्याला भेटतात. त्याचे खूप लोकांना चांगले अनुभव आलेत. आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करतो. तुम्ही बघितलं असेल, ज्यांनी सत्यनारायण प्रत्येक पौर्णिमेला ज्याच्या घरात होतं त्याच्या घरात कधीच कसली कमी पडत नाहीये. माझा स्वतःचा अनुभव आहे, कसली कमी कधी पडत नाही. प्रत्येक गोष्ट भेटते, प्रत्येक गोष्टीची कधी उणीव जाणवत नाही. नसेल तर पटकन येते, ही कुठला ना कोणता मार्ग नवीन उभा राहतो, नवीन स्तोत्र उभे राहतात. त्यामुळे ही सेवा नक्की करा. खूप उच्च कोटी सेवा आहे आणि खूप चांगली फळीत भेटते. श्री स्वामी समर्थ.